आताची महत्त्वाची बातमी उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतीये। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा ही बैठक घेणार आहेत। पूनम महाजन यांच्या जागेवर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जाते। उत्तर मध्यमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी काल घोषित केली आहे आणि आता उत्तर मध्यसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी आज भाजपची बैठक होते आणि या आधीपासूनच उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा यासाठी होत आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काँग्रेसकडून कालच वर्षा गायकवाडांना इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा। साहजिकच आपल्याला पाहायला मिळतं भाजपकडून अनेक चाचपणी जी आहे ती उत्तर मध्यसाठी करण्यात आलेली होती। सध्याच्या ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांचं नाव जे आहे ते छापलं जाऊ शकतं असंही बोललं जात होतं। आशिष शेलार यांचंही नाव समोर येत होतं, परंतु आता एक नव्यानं नाव जे आहे ते चर्चेलं जात आहे ते म्हणजे उज्ज्वल निकम यांना जी आहे ती संधी दिली जाऊ शकते असंही नाव चर्चेलं जात आहे। आज महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा जे आहेत ते दौऱ्यावरती आहेत। काल जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईचा त्यांनी आढावा घेतला। आज ते उत्तर मुंबईमध्ये असणार आहेत आणि दुपारी त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे। त्यावेळी काही नावाची घोषणा केली जाते का किंवा त्या आढावा बैठकीमध्ये काही ठरतं का हे पाहावं लागणार आहे। परंतु उज्ज्वल निकम यांचं नाव जे आहे ते अग्रेसिव्ह समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। पूनम महाजन यांना पुण्याच्या संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। कार्यकर्त्यांनी 2 दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती पोस्टर सुद्धा दाखवलेले होते, परंतु उज्ज्वल निकम यांना संधी जी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दुसरीकडे अकोला